बातमी नवी दिल्लीतून आहे। महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि तो पण सर्वोच्च न्यायालयामध्ये। म्हणजे त्याचं झालं असं की एका सुनावणी दरम्यान, म्हणजे ते एक सुनावणी घेत होते आणि या सुनावणी दरम्यान एक वकील उभा राहिला आणि त्याने थेट सरन्यायाधीशांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, घोषणाबाजी केली। हे सगळं सर्वोच्च न्यायालयात घडलं। हा सगळा प्रकार झाल्यानंतर काँग्रेसने याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा खुद्द सरन्यायाधीशांना फोन केला आणि झाल्या प्रकाराची माहिती घेतली। नेमकं आज सर्वोच्च न्यायालयात काय घडलं आपण पाहूयात। सरन्यायाधीशांवर भर कोर्टात बूट भिरकावला। सरन्यायाधीश गवईंविरोधात कोर्टातच घोषणाबाजी। सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट भिरकावण्याचा धक्कादायक प्रकार घडला। सोमवारी सुप्रीम कोर्टात एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली आहे। राकेश किशोर नावाचा वकील अचानक उभा राहिला। तो सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाकडे गेला। पायातला बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकणार तितक्यात त्याला कोर्टरूम स्टाफनं अडवलं। राकेश कुमारनं सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशी घोषणाबाजी देखील केली। या अनपेक्षित घटनेनंतरही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पूर्ण शांतता आणि संयम राखत संबंधित खटल्याची सुनावणी सुरूच ठेवली। यावेळी उपस्थितांना आपण सगळ्यांनी याकडे लक्ष देऊ नये, माझ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही असं देखील म्हटलंय। प्रकरणाचं गांभीर्य पाहता लगेच न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली। आरोपी वकील राकेश किशोर हा 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या बारमध्ये नोंदणीकृत झाला। 16 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मध्य प्रदेशातील खजुराहो येथील भगवान विष्णूच्या 7 फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सुनावणी पार पडली। यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या टिप्पणीमुळे नाराज होऊन राकेश किशोरनं हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे। सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी जा देवांनाच काहीतरी करायला सांग, तू म्हणतोस तू भगवान विष्णूंचा कट्टर भक्त आहेस तर जा आणि प्रार्थना कर, ते एक पुरातत्व स्थळ आहे, ASI आणि आदींची अनुमती आवश्यक आहे, क्षमा करा अशी टिप्पणी केली होती आणि यावरूनच विरोधाची मोठी लाट उसळली होती। सरन्यायाधीशांवर झालेल्या अशा प्रकारच्या हल्ल्याचा आता सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होतोय। काँग्रेसनं याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला। देश का इतिहास में एक काले दिन के रूप में लिखा जाएगा। सुप्रीम कोर्ट के जो CJI जो हैं वो संविधान के संरक्षक भी हैं, संविधान को ये हजम नहीं कर पा रहे हैं। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस के ऊपर जूता फेंकना कोई छोटी घटना नहीं है और मुझे तो लगता है कि ये बर्दाश्त नहीं हो पा रहा है कि एक दलित का बेटा भी CJI बन सकता है। ये बाबा साहेब का सपना था। तो जो हम बार बार बोल रहे हैं कि देश के अंदर जाति और धर्म के नाम पर नफरत भर दी गई, तत्वाचा विरोध करा, पण सर्वोच्च स्थानावर कायदा सुव्यवस्था, कायद्याच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच या देशामध्ये आता गुंडगिरी, या सत्तेच्या पडद्याआड लपून धर्माचा पडदा, धर्माचा बुरखा घालून ही सनातनी लोकांचा जीव घेण्यासाठी, देश उद्ध्वस्त करण्यासाठी यांना पाठबळ मिळतं का, यामुळे यांची शक्ती वाढली का, हा खरा प्रश्न उपस्थित होतोय। आज मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे। मला कळलं की ऑनरेबल CJI यांच्यावरती हल्ला झालेला आहे। हा भ्याड हल्ला आहे। मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदीर व्यक्तीचा हल्ला वाटतो। पूर्ण भारतामध्ये, देशामध्ये टेन्स वातावरण आहे, परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे। आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, संविधानाच्या मार्गाने जायचं आहे। शांतता राखा। जय भीम। शरद पवारांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवत ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलंय। लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद प्रतिवादातून न्याय भूमिकेकडे जाण्यासाठी न्याय व्यवस्था असते।
त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे। आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांना देखील जुमानत नाही। ही देशासाठी धोक्याची घंटा आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो। सुप्रीम कोर्ट ही देशाची सर्वोच्च संस्था आणि त्यातच अशा प्रकारचा होणारा हल्ला ही चिंतेची बाब आहे। सरन्यायाधीशांवरील या हल्ल्याचा वकिलांच्या संघटनांकडून देखील निषेध व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे। बट बहुत ही दुखद घटना इसलिए हम कह सकते हैं कि जो पता चला कि लॉर्ड विष्णु के मैटर्स में उसमें जो कमेंट आया था ऑनरेबल सीजीआई का, उसी पे ही उन्होंने ऐसा प्रयास किया है। तो ये बहुत ही दुखद घटना है, हम इसकी कड़ी निंदा करते हैं और अगर ये घटना सच है तो एक्शन होना चाहिए। तो व्यक्ति का, एक वकील का जो कार्य है उसको हम कंडम करते हैं। इस तरीके की सिचुएशन नहीं होनी चाहिए। कोई भी किसी के विचारों से डिफरेंट व्यू रख सकता है, परंतु डिफरेंट व्यू होने से का मतलब ये नहीं है कि ओपन में इस तरीके की कोर्ट के हियरिंग में जो है कोई दखलंदाजी करे और बदतमीजी करे। विचारांच्या लढाईचं रूपांतर जेव्हा हाणामारीत होतं तेव्हा नक्कीच ती देशासाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।